यांच्या विचार या माझ्या समोर येतात। अनेक भावना मनामध्ये दाटून येतात की एक असंही पंतप्रधान होऊन गेले की त्यांनी या देशासाठी या जगासाठी एक असं कार्य करून गेले। खरं तर म्हणजे लाल बहादूर शास्त्री यांच्याबद्दल एक वाक्य म्हणायचं आहे, एक लाल बहादूर कॉफी है भारत देश जगाने को, एक लाल बहादुर कॉफी है आदर्शों के चले जाने पर, एक लाल बहादुर कॉफी है दुश्मन को चटाने लगाने को। म्हणून या भारत देशामध्ये जे लाल बहादूर शास्त्री सारखं पंतप्रधान आजपर्यंत झालेलं नाही आणि भविष्यात देखील होणार नाही। या सर्वोच्च पदावर असताना ज्यावेळेस त्यांचे मुलं म्हणतात की बाबा तुम्ही कार घ्या, आणि ज्यावेळेस लाल बहादूर शास्त्रीजी विचार करतात की आपणही स्वतःची गाडी घेतली पाहिजे, आणि ज्यावेळेस ते गाडी घेण्यासाठी जातात आणि कार खरेदी करताना त्यांच्याकडे पैसा नसतो, आणि पैसा नसल्यामुळं ते 5 लाखाचे त्यावेळेस लोन काढतात, आणि 5 लाखाचे लोन हे सरकारच्या तिजोरीत नाही, जर त्यांच्या जो कामामुळे जो पंतप्रधान पदावर असताना जो पेमेंट येतो ते पेमेंटमधून काही हिस्सा द्यायचे। आणि त्याच्या पुढं त्यांच्या पत्नी सांगतात ज्यावेळेस लाल बहादूर शास्त्रीजी यांचं निधन झाल्यानंतर देखील 50,000 रुपये हप्ता भरायचे होते, ते लाल बहादूर शास्त्रीजी यांची पत्नी त्यांच्या निधनानंतर देखील ते 50,000 रुपये त्या लाल बहादूर शास्त्रीजी यांच्या पत्नीच्या जी पेन्शन यायच्या त्या पेन्शन मधून ते 50,000 रुपये भरायचे। म्हणजे एवढा देशासाठी सर्वोच्च पदी असताना देखील या देशासाठी एक आदर्श निर्माण करणारे कोण असेल ते लाल बहादूर शास्त्री आहेत। हर मुश्किल का हर कठिनाई का लोहा लेने को आतुर था शास्त्री जी, जग कहती थी वो माँ भारती का लाल, वो लाल बहादूर शास्त्री ही था। म्हणून त्यांचं वाक्य आम्हाला अजून आजपर्यंत स्मरणात राहील। तो वाक्य म्हणजे जय जवान जय किसान जय भारत, भारत माता की जय, वंदे मातरम। शास्त्रीजी